गेट रेडी स्टार्ट. भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना लोकांच्या निवासाची सोय तितक्या झपाट्याने होत नाही. परिणामतः मागणी आणि पुरवठा यातील दरी वाढत आहे. नवीन गृहबांधणी धोरणात मात्र लक्षावधी बेघरांना निवारा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतातील उपलब्ध जमीन लक्षात घेता त्या जमिनीवरील बेघरांचा दबाव वाढत आहे. त्यामुळे बेघरांची समस्या एका अर्थी सामाजिक प्रश्न होऊ घातली आहे. यापूर्वीच्या राष्ट्रीय गृहनिर्माण धोरणातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न या धोरणाद्वारे केला जात आहे. निवारा ही माणसाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे हा प्रश्न सामाजिक व आर्थिक विकास जोडला गेला आहे. राहणीमान सुधारणे, अर्थव्यवस्थेस गती देणे, मजुरांना काम, आरोग्य इत्यादी घटकही घरबांधणीशी निगडीत असतात. या मुद्द्यांचा विचार केला की देशातील लक्षावधी बेघरांची समस्या जाणवते. त्यात वाढत्या लोकसंख्येने या समस्येच्या वाढीस हातभार लावला आहे. काहीही नियोजन नसलेली शहरांची वाढ पाहता ही समस्या आणखी बिकट होत आहे. म्हणूनच जनतेची निवाऱ्याची गरज भागविण्यासाठी सरकारतर्फे वारंवार राबविल्या जात असलेल्या योजनांव्यतिरिक्त हे गृहनिर्माण धोरण आखले गेले आहे. या धोरणात विविध घटकांची पाहणी करून त्यांच्या महत्त्वानुसार अंमलबजावणीतील अग्रक्रम ठरविला जात आहे. लोकांनी घरबांधणी योजनेत पैसे गुंतवावे यावरही भर दिला जात आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेले अनुसूचित जाती जमाती, भूमिहीन मजूर इत्यादी वर्गातील बेघरांना अग्रहक्काने निवारा देण्यावर या धोरणात भर दिला आहे. ग्रामीण भागातील घरबांधणी, झोपडपट्टी सुधारणा, गृहबांधणीस आर्थिक मदत व बिगर शासकीय संस्थांची मदत यांनाही या धोरणात महत्त्व देण्यात आले आहे. ग्रामीण भागात घरे बांधणे व समाजातील कमकुवत घटकांना निवारा देणे हे या धोरणाचे एक लक्ष्य आहे. कमी खर्चात घरबांधणी करण्यासाठी नवनवीन प्रयोगांनाही या धोरणात उत्तेजन दिले जात आहे. ग्रामीण भागातील कमकुवत घटकांकडे लक्ष न दिल्याने ग्रामीण भागातून शहराकडे लोंढा येऊ लागला व त्यांच्या निवाऱ्याची सोय न झाल्याने या प्रश्नाचे उग्र रूप धारण केले. पर्यायाने झोपडपट्टीने उग्र रूप धारण केले व झोपडपट्टी बेसुमार वाढली. ही परिस्थिती लक्षात घेऊन घरबांधणी धोरणात झोपडपट्ट्यांच्या सुधारणेवर भर देण्यात आला आहे. किमान गरजांचा विचार करून झोपडपट्ट्यांची सुधारणा केली जाणार आहे. या सर्व गोष्टींसाठी जमीन ही अर्थातच महत्त्वाची असल्याने तिच्या वापराचा काटेकोर विचार करण्यात येत आहे. जमिनीच्या व्यवहारातील किचकट कायदेशीर तरतुदी सोप्या करण्यावर भर दिला आहे व जमिनीचे व्यवहार लवकर पूर्ण व्हावेत असा प्रयत्न होत आहे. या योजनांची अंमलबजावणी करीत असताना घरबांधणी क्षेत्रातील सहकारी चळवळीसही उत्तेजन दिले जाणार आहे. स्टॉप.